स्वागत आहे तुमचं ई-पोल इंडियामध्ये. नमस्कार. ई-पोल इंडियाच्या आजच्या भागात मी हिमांगी कवी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज ज्या व्यक्तीला आपण भेटणार आहोत ती खरं तर तुमच्या माझ्यासारखीच सामान्य व्यक्ती आहे. पण अथक परिश्रमानं किंवा त्यांच्या स्वतःच्या कष्टानं कर्तृत्वानं यशाच्या शिखराकडे उंच अशा शिखराकडे ते भरधाव वेगाने धाव घेत आहेत. खरं तर कुठलंही फॅमिली बॅकग्राऊंड नसताना, आधार नसताना शिरूर सारख्या ग्रामीण भागातून येऊन पुण्यात आपलं अस्तित्व निर्माण करणं ते सिद्ध करणारे आपले युवा नेते रविकांत वरपे. स्वागत आहे तुमचं ई-पोल इंडियामध्ये. खरं तर मुलाखत आणि राजकारण असं म्हटलं की आजच्या पिढीला खरं तर खूप बोर वाटतं की लगेच चॅनल चेंज करतात, बंद करतात, दुसरं काहीतरी शोधायला लागतात. म्हणूनच रविकांतजी, आज मी तुमच्याशी काही मुलाखतपर अशा काही प्रश्न विचारणार नाहीये, तर आपण दिलखुलास गप्पा मारणार आहोत आणि लोकांना आपल्या तुमच्या सगळ्या नागरिकांना तर तुम्ही नेते म्हणून परिचित आहातच, पण व्यक्ती म्हणून कसे आहात हे आज त्यांना जाणून घ्यायचंय. कारण तुम्ही ज्या प्रकारे टीव्हीवर बोलता, तुम्ही प्रवक्ता आहात, तर त्यासाठी लोकांना परिचित आहातच, पण लोकांना माणूस म्हणून राजकारणी कसा असतो, त्यांनी कुठून सुरुवात केली, काय सुरुवात केली, आणि अनेक लोकांची स्वप्न असतात की मी इथे ग्रामीण भागात आहे आणि मला सुद्धा राजकारणात इंटरेस्ट आहे, तर मी कुठून सुरुवात करू, काय करू. तर मला असं वाटतं कुठलंही हातचं काहीही न ठेवता तुम्ही दिलखुलासपणे आम्हाला तुमची सगळी सिक्रेट सांगाल अशी मी आशा करते. सो तुम्ही दिलखुलासपणे बोलाल अशी मी तुम्हाला थोडीशी धमकी वजा विनंती करते. तर तुमचं पुन्हा एकदा ई-पोल इंडियामध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद हेमांगीची. जेव्हा मी आयोजकांना विचारलं की मुलाखत कोण घेणार आहे, त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की हेमांगी कवी हे तुमची मुलाखत घेणार आहे. कदाचित मला अपेक्षित नसेल, पण तुम्ही लिहिलेली काही आर्टिकल्स मला फार आवडलेली आहेत. धन्यवाद, खूप खूप थँक्यू. आणि तुम्ही अभिनेत्री तर आहातच, पण त्याच्याही पलीकडे जाऊ तुम्ही ज्या पद्धतीने लिहित असता सोशल मीडियावरती, निश्चितच ते कौतुकास पात्र आहे. कारण इतकं धाडस कोणी करत नाही. आता राहिलं ओपनली दिलखुलास सिक्रेट बोलण्याचं, तर राजकारणात इतकं दिलखुलास सिक्रेट बोललं जातं की नाही, परंतु मी माझा प्रयत्न करेल की मला जेवढं प्रामाणिकपणे आणि पुढच्या पिढीला काही देता येईल की जेणेकरून त्यांच्या आयुष्यात त्याचा फायदा होईल, हे सांगण्याचा मात्र प्रयत्न करेल. नक्कीच नक्कीच. तर माझा पहिलाच प्रश्न आहे की शिरूर सारख्या ग्रामीण भागातून तुम्ही कसे आलात, गाव सोडून कसे आलात? म्हणजे आता तुम्ही ऑटोने आलात, रिक्षाने आलात, बसने आलात असा प्रश्न विचारणार नाहीये, पण त्या मागचं कारण काय होतं, काय प्रेरणा म्हणून तुम्ही गाव सोडून इथे पुण्यात आलात? हे सांगण्यापूर्वी मला इथल्या युवकांना किंवा जे कोणी ही मुलाखत पाहेल त्यांना एक सांगायचं की रविकांत वरपे आपला गौरव ग्रंथ किंवा संघर्ष कथा सांगायला इथं आलेला नाहीये. म्हणजे आजच्या मुलाला ते म्हणजे आवडतही नाही, आणि मी तितकाही काही मोठा नेता झालेलो नाही की मी मुलांना सल्ला देईल किंवा काही शिकवण्याचा प्रयत्न करेल. मी मात्र त्यांचा एक मित्र, सखा, भाऊ ह्या नात्याने ह्या मुलाखतीला मी म्हणजे उपस्थित आहे. तुम्ही एक चांगला प्रश्न विचारला की शिरूर सारख्या ग्रामीण भागातून तुम्ही किती कसा आलात. मुळात मला 6 चुलते आहेत आणि आमची आजी शिरूरच्या चिंचणी डॅमवरती इरिगेशनचं एक डॅम असतं तिथे काम करत होते. तुम्ही असं म्हणाल की काही साहेबांच्या घरी धुनी भांडे करत होते, असं एक आपण म्हणू शकतो. त्यांनी विनंती केली की मला 6 मुलं आहेत आणि यांचं काहीतरी तुम्ही केलं करायला नोकरीवरती घ्या. आणि मग माझे वडील आणि माझे चुलते, माझे वडील शिकलेले नसल्यामुळं त्यांना हुद्दा मिळाला वॉचमॅन, म्हणजे रखवालदार. काही चुलत्यांना कोण पहिली शिकलो होतं, तर काहींना ड्रायव्हर त्या काळामध्ये. असं माझ्या वडिलांना वॉचमॅन की मिळाली. आणि मी असा एकमेव माणूस आहे की जो लहान असतानाच पूर्ण महाराष्ट्र बघितला. कारण वडील चंद्रपूरला होते, वडील यवतमाळला होते, वडील रायगडला होते. आता माझा जन्म रायगडच्या माणगाव तालुक्यातला. आता हे असं सगळं फिरून शिरूर सारख्या दुष्काळी भागात पुन्हा महाराष्ट्र फिरून मी ह्या पुण्यात आलतो ते माझ्या वडिलांच्या सर्व्हिस निमित्त चासकावण डॅमला मी आलो होतो. परंतु असं नाही की आपण ग्रामीण भागातून आलोय, शहरात आलोय एवढ्या मोठ्या
ते आज याला कॉस्मोपॉलिटन शहर असं म्हणतात. किंवा मी असंही मुलांना सांगत नाही की आपण कुठून तरी वाईट स्थितीतून आलो म्हणून इतकं पुढे झालं, असं काही नाही. तुम्ही कुठून पण या, पण येत असताना आपली स्वप्न, आपली ध्येय हे जर तुमच्या बरोबर असले तर मात्र मग त्या येण्याला अर्थ आहे, असं मला तरी वाटतं. नक्कीच. आणि तुम्ही जसं म्हणालात की ध्येय, स्वप्न, पण ह्याच्यासाठी अपार कष्ट करावे लागतात आणि पुण्यात आल्यानंतर कॉम्पिटिशन असेलच त्यावेळी पण आणि आत्ताही. तर त्यासाठी तुम्ही काय केलं, म्हणजे नेमकं कुठून सुरुवात केली, काय केलं आणि किती परिश्रम घ्यावे लागतात हे युथला आज कळलं तर कदाचित ते राजकारणात येण्यामध्ये रस दाखवतील. तर तुमचा अनुभव सांगा. निश्चित हेमांगीजी, अनुभव त्यापेक्षा म्हणजे मला राजकारणात यायचं असं काही मी ठरवलेलं नव्हतं. मी मुळातच मला खूप चांगलं शिक्षण घ्यायचं होतं आणि माझी मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स हा माझा आवडीचा विषय होता. परंतु मी ओव्हर ॲम्बिशियस होतो. म्हणजे खरं सांगायचं मला असं वाटायचं की जे काय झालं पाहिजे ना आयुष्यात ते दी बेस्ट झालं पाहिजे, गुड बेटर नाही, त्या द बेस्टमुळं माझं आयुष्याचं नुकसान झालेलं आहे. आयुष्यात पहिलेला होतो, पहिली ते चौथी कायम दुसरा क्रमांक असायचा. मी पुढे रयत शिक्षण शेवटून की नाही पहिला तरी सुद्धा दुसराच क्रमांक असायचा. बसायला जरी बॅक बेंचर असलो तरी मात्र अकॅडमिक्स मध्ये सेकंड पोझिशनला, फर्स्ट पोझिशनला होतो. त्या रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकत असताना मला 20 पैकी 18 मार्क्स पडले आणि एक मुलगी होती, तिचं नाव आता घेऊ शकत नाही, बिचारीचं लग्न झालेलं असल्यामुळे, परंतु तिला पैकीच्या पैकी मार्क्स पडायचे. तर मला ते खूप असं लागायचं, आपल्याला का पडत नाही, आणि किती जरी काय झालं तरी ती कायम पुढंच असायची. पण मी मात्र ते कधी विसरलो नाही. पण मी 9वीला असताना तिच्यापेक्षा जास्त मार्क्स पाडून दाखवले आणि मी असा विद्यार्थी आहे पहिला जो 9वी क मधून 10वी अ मध्ये सिलेक्शन झालं. म्हणजे आमच्या शाळेमध्ये नेहमी अशा कॅटेगरी असायच्या, खूप हुशार असले की 10वी अ, त्यापेक्षा बरा असला की 10वी ब, आणि त्यापेक्षा जरा काहीच कामाचा नसेल तर 10वी क. पण मात्र मी क मधून अ मध्ये आलेला माणूस. त्यामुळे अ मध्ये विद्यार्थ्यांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन म्हणजे बाबा कुठलं अचानक रसायन अ मध्ये आलेलं आहे ते, हे सगळं पाहण्याचा त्यांचा ते असायचा. परंतु मला जे नेहमी वाटायचं की द बेस्ट झालं पाहिजे. आणि हेमांगीजी, मी आजच्याही माझ्या या भावांना, मित्रांना मी सांगतो की द बेस्ट हे असं आयुष्यात काहीच नसतं. उलट आपला लॉस होतो किंवा आपण मागे पडतो किंवा आपण त्या स्पर्धेतून बाहेर होतो. याचा माझा पर्सनली अनुभव असा आहे की मला जॉमेट्रीला 40 पैकी 38 पडले, एकाला 40 पैकी 40 पडले. त्याचं बर्डन माझ्यावरती इतकं आलं की द बेस्ट माझ्याकडून काय होऊ शकत नाही, म्हणून मी त्या स्पर्धेतून मागं पडलो. मला सांगायला कधीही लाज वाटणार नाही, मला 10वीची परीक्षा 2दा द्यावी लागली, हुशार असून सुद्धा. आणि तिसरीची परीक्षा मी 10वीला बसलो, अभ्यास तर नाहीच केला, म्हणजे 54% मला मार्क्स पडले. त्यानंतर मी 11वी सायन्सला गेलो. परंतु माहीत नसतं, कोणी आपल्याला सांगायला नसतं, मार्गदर्शन करायला कोणी नसतं. माझे दोन्ही आईवडील अडाणी होते आणि मला परफॉर्म द बेस्ट करायचं हे माझ्या डोक्यामध्ये होतं. त्या द बेस्टमुळं माझं एज्युकेशन स्पॉईल झालेलं आहे, त्याला मी जबाबदार आहे. माझे आईवडील पण नाही, कोणी नाही. त्यानंतर मला एक आयुष्यात एवढं कळालं, बेस्ट बेटर काही नसतं. जे आपल्याला स्वतःला न्याय देऊन आपल्याकडून जे होऊ शकतं ते आपण केलं पाहिजे. आणि ते सगळं करत असताना आपण आपली कॅपॅसिटी, मर्यादा, आपला स्वभाव, आपली गुणवत्ता ओळखून जर आपण वागलो तर आपण स्पर्धेमध्ये जिंकू शकतो, राहू शकतो. याचा अनुभव नंतर मला राजकारणात येत गेला. खरं तर ह्यामधून मला एक खूप छान शिकवण मिळते की कितीही जसं तुम्ही म्हणाल की गुड बेटर बेस्ट असं काही नसतं आणि यूथ जे कमी मार्क मिळाल्यानंतर आत्महत्येकडे वळतात, तर तसं मला वाटतं करू नये. आणि तुमच्या या छान बोलण्यामुळे तर त्यांचे नक्कीच डोळे उघडले असतील. आता शालेय जीवन आणि तुम्ही शाळेचा विषय काढलाच आहे, तर गुलीगत धोका झालाय का कधी प्रेमात? आणि तुम्ही मैत्रिणीचा एक विषय काढला म्हणून, नाव नका घेऊ, पण एक मैत्रिणीचा विषय निघाला म्हणून हा प्रश्न. मी असा माणूस की ज्याला आयुष्यात कायम प्रेम होत राहतं, असं आता तुम्ही चुकीचा अर्थ घेऊ नये. मी असं समजतो की राजकारणामध्ये किंवा समाजकारणात तुमचं जर माणसांवरती प्रेम असेल तरच तुम्ही चांगलं करू शकता. त्यांच्या बाबतीत जिव्हाळा असेल, आपुलकी असेल किंवा त्यांचं जगणं हे तुमच्या वाट्याला जर आलं असेल तर तुम्ही मात्र त्यांच्याशिवाय तुमचं रिलेशन, तुमचे संबंध हे चांगले होऊ शकतात. तुम्ही मला प्रेमाचंच जर विचारलं
तर मी तुम्हाला सांगितलं ना की शालेय जीवनामध्ये कॉम्पिटिशन करत करत असता असता अचानकच आपलं शाळामध्ये 8वी नंतर प्रेम होतं किंवा आपल्याला लोक आवडतात तेव्हा माहीत बी नसतं प्रेम काय असतं काय असतं. एक मुलगी माझ्या पुढे जात असते, कदाचित त्या भावनेतून तिच्यावरती प्रेम झालं असेल, पण नंतर आयुष्यात खरं प्रेम मिळालं. वा. रविकांतजी, इथे आल्यानंतर तुम्ही सुप्रियाताई सुळे यांच्याकडे नोकरी केली, तर त्याबद्दल काय सांगाल? मी त्याच्या एक सविस्तर सांगू शकतो की मी 11वी सायन्स केलं, तिथं पण अशीच बोंबाबोंब. 12वी सायन्स अर्धवट केलं आणि आता काय करायचं, कारण की 12वी सायन्स नाही, शिकण्याची खूप इच्छा, नातेवाईकांमध्ये हुशार म्हणून प्रसिद्ध, आणि आपण तोपर्यंत आपले असं आपण स्थान नात्यांमध्ये मित्रांमध्ये केलेलं असते की त्यांच्यापासून आपण काहीतरी वेगळं असतो. अशी माझी ती सगळी पंचायत. घराची परिस्थिती पण खूप वाईट. आता काय करणार, तर मी त्या ताईंकडे जाण्याच्या अगोदर मी अक्षरशः माझ्या मित्रांबरोबर मी शेतीमध्ये काम केलं. शिकण्याचा मार्ग माझा कदाचित तिथे थांबला आणि मी तिथे जुन्नरमध्येच पिंपळगाव जोगा म्हणून एक डॅम आहे, तर त्या डॅमवरती माझे वडील वॉचमन होते आणि मग तिथे आम्ही 100-1 मुलांनी येऊन एक अध्यक्ष म्हणून मी झालो. ते प्रतिष्ठान आम्ही स्थापन केलं. त्या भागातील लाईटचं मोठं काम आम्ही केलं. शालेय जीवनात असताना तिथे एसटी थांबत नव्हती, त्याचं आंदोलन केलं आणि एक खूप मोठं वातावरण तयार झालं. मी काहीतरी माणसं गोळा करतोय, तरुणांना संघटित करतोय. त्यामुळे एका साहेबांना माझ्या वडिलांनी निरोप दिला की तुला इथून बदली करून जावं लागेल, कारण की रवीने ज्या पद्धतीने सगळं उभं करायला आणि आपल्याच विरुद्ध काम करायला सुरुवात केलेली आहे, त्यामुळे तुला त्रास होण्यापेक्षा तू पुण्यात जा. माझे वडील पुण्यामध्ये आले. तो माझा मुलं गोळा करण्याचा, युवक गोळा करण्याचा छंद इथं पण काही थांबला नाही. इथंही मी अतिशय मोठं काम करू शकल्याचं मला त्या वयाच्या 17-18व्या वर्षी ते पण इथं केलं. पण हे सगळं करत असताना मला नेहमीच माझी स्मृती आहे, मी जेव्हा 4थीला का 5वीला होतो तेव्हा खेड तालुक्यातील चासकामान नावाचं डॅम आहे आणि त्याच्या उद्घाटनाला एक कोणीतरी पांढऱ्या शर्टातला मोठा माणूस उतरलाय आणि त्याला बघण्यासाठी किंवा त्याच्या दिमतीला पोलीस पण पळत आहेत. यायला म्हणलं असं कोण व्यक्तिमत्व आहे की पोलीस हे पडतात. आमच्या वडिलांची पण ड्युटी लागलेली आहे तिथं मेसपाशी आणि पाहतात. तेव्हा मला माहित नव्हतं की त्यांचं नाव शरद पवार आहेत म्हणून. पण जेव्हा मी पुण्यात आलो तेव्हा मला कळालं की आपण पवार साहेबांकडे काम केलं पाहिजे, आपण त्यांच्याबरोबर काम केलं पाहिजे. आणि हे मी माझ्या काही मित्रांना सांगितल्यावरती सगळे हसले की आपलं शिक्षण काय, आपल्याला कुठली पार्श्वभूमी नाही आहे, आपला साखर कारखाना नाही, आपला दूध संघ नाही आहे, आपली काही राजकीय पार्श्वभूमी नाही आहे, आपले वडील वॉचमॅन आहेत, आपण फार फार तर इथे कुठल्या तरी नगरसेवकाकडे काम केलं तर बरं राहील. आणि तसं मी एका नगरसेवकाकडे कामालाही होतो, पण वाटत होतं की आपण बाबासाहेबांकडे काम केलं गेलं पाहिजे. आणि म्हणून मी तो प्रयत्न केला, पण त्याला फारसं काही यश नाही आलं. पण एक नॅचरल बुद्धिमत्ता किंवा एक स्वभाव असतो तुमचा सगळा, आपल्या सर्वांचा. एक मला नेहमी नवीन करण्याची पद्धत होती. म्हणजे मी शेतीमध्ये झेंडूची फुलं जरी तोडत असेल तर ते मी इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने तोडणार. जिथं माझे वडील सर्व्हिसला होते, मी त्या साहेबाच्या विरुद्ध मोर्चा काढणारा पोरगा आहे. जे काय करायचं ते वेगळंच करायचं. मग मी ठरवलं हां, पवार साहेबांकडे आपल्याला जायचंय, बघू काय करायचं ते. माझ्या आयुष्यामध्ये रवी घाटे हे एक सोनेरी पानी म्हणेल माझ्या आयुष्यामध्ये. मी तसं जर पाहिलं तर कालांतराने माझ्या नात्यांमध्ये इव्हन माझ्या आईच्या समोर मी वाया गेलेला मुलगा म्हणून म्हणजे असं मला बोललं जायचं. आणि तो शब्द मी तर वापरत नाही, असे माझ्या घरातले तो शब्द मला वापरायचे आणि त्याचं दुःख पण माझ्याकडे होतं. मग आईच्या आग्रहाखातर MQR कंपनीमध्ये हेल्परचं काम केलं. तिथे हेल्पर म्हणून जॉईन झालो, सुपरवायझर झालो. पण मी तिथं काय रमलो नाही तिथे सुद्धा. पण ह्या रवी घाट्यांमुळं माझ्या आयुष्याला इतकी मोठी कलाटणी घेतली. मी त्या माणसाचे उपकार कधीही माझ्या आयुष्यात विसरू शकत नाही. त्या व्यक्तीची एक कॉन्सेप्ट होती
त्या युवकांना पण मला सांगायचं आहे की तुमच्याकडे आज इनोव्हेशन असेल, इन्क्युबेशन असेल, तुम्ही सोशल आंतरप्रिनर असाल, तुमच्याकडे एक आयडिया असेल की ज्याचा तुम्ही हजारो कोटीचा बिझनेस करू शकता. त्या व्यक्तीची एक कॉन्सेप्ट होती आणि त्या कॉन्सेप्टवरती त्यांनी मला सांगितलं की रवी तू आजपासून माझ्याकडे काम कर. मी म्हटलं माझ्याकडे क्वालिफिकेशन नाही, टेक्निकल क्वालिफिकेशन नाही, मी काय करू शकतो. मला म्हणले तुला महाराष्ट्र फिरायचं का? हा म्हणलं आता फिरायचंच आहे. घरी राहण्यापेक्षा आणि आई वडील नातेवाईकांचे टोमणे टामणे मार घेण्यापेक्षा मी हे काम करतो. ते म्हणले तुला 1,000 रुपये पगार राहील. 1,000 रुपये. बरं, आणि साधारण ही गोष्ट 2006-2007ची. 1,000 पगार राहील म्हटले. ती व्यक्ती मला ते काम करण्यासाठी मला रेल्वेच्या जनरल डब्याचं तिकीट काढायला सांगायचं नागपूरचं. मला आजही आठवतं की 2006 साली 153 रुपये नागपूरचं तिकीट होतं रेल्वेचं जनरलचं. आणि त्यांनी मी जाऊन त्यांची ती कॉन्सेप्ट भंडारा, गोंदिया, गडचिरोली त्या बौद्ध विहारामध्ये सर्किट हाऊसला लोकांना सांगायचो. त्यावेळेस फेसबुक नव्हतं, ऑर्कुट होतं. ट्विटर पण सुरुवात झालेली होती. सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर ते ऑर्कुट होतं. आणि त्या काळामध्ये आम्ही लोकांना असं समजून सांगायचं की तुम्हाला SMS थ्रू अशी इन्फॉर्मेशन येईल, तुमचं लाईफ चेंज होईल, सोशो इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट गावामध्ये होईल. आणि ते काम इतकं निष्ठेने केलं. अहमदाबाद आणि IIT बॉम्बे पवईचं त्यांनी ते रिसर्च पेपर लिहिला. त्यावेळेस बिल गेट्स फाउंडेशननी मला आठवतं की $2,000 फेलोशिप दिली. वोडाफोन फाउंडेशननी 10 लाख रुपयाचं बक्षीस दिलं. आणि त्यावेळेस रिलायन्सचं R वर्ल्ड मोबाईलमध्ये तुम्ही पाहिला असेल, एक साधा मोबाईल होता रिलायन्सचा, ठोकळा नसता का तो, त्याच्यात R वर्ल्ड होतं बघा. त्याचे गणेश नटराजन म्हणून प्रमुख होते. तर त्यांनी ही कॉन्सेप्ट विकत मागितली. आणि ते आम्हाला त्यावेळेस असं वाटलं, म्हणजे मला आणि रवी घाटे साहेबांना, त्यांना असं वाटलं की आपली खूपच मोठी काहीतरी आयडिया आहे आणि करोडो रुपये आपण याच्यात निर्माण करू शकतो. आम्ही तिथं थांबलो, आम्हाला तो अंदाज नाही आला, आम्ही तिथे थांबलो. पण हे सगळं काम करत असताना सुप्रियाताईंकडे म्हणजे एक प्रतिष्ठान, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईला मंत्रालयाच्या समोर आहे. विविध सामाजिक क्षेत्रात उपक्रमात ते प्रतिष्ठान काम करत असतं. तिथे कार्यक्रम संयोजक म्हणून श्री दत्ता बाळासराफ म्हणून आहे. ह्या व्यक्तीचे मी ऋणानुबंधात राहील मी यांच्या. त्या व्यक्तीने पाहिलं की एक पोरगा एक टेक्नॉलॉजीचं मॉड्यूल घेऊन, एक इन्फॉर्मेशन घेऊन लोकांच्या सामाजिक आर्थिक जीवनात परिवर्तन करू पाहतोय. तर तो एक मुलगा महाराष्ट्रभर फिरतोय आणि तो आपल्याकडे असला पाहिजे असं त्यांनी मला सुप्रियाताईंकडं रेकमेंड केलं. आणि तेव्हापर्यंत मी या दिल्लीतल्या भारतातल्या सगळ्या 5 स्टार हॉटेलला प्रेझेंटेशन देऊन झालेलं होतं, महाराष्ट्र फिरलेलो होतो. त्याच्यानंतर 2-3 अवॉर्ड्स मोठमोठ्याले मिळाले होते. आणि आंतरप्रिनरशिप आणि सोशल आंतरप्रिनरशिपमध्ये मी एका चांगल्या लेवलवर काम करत होतो. हा माझा राजकारणाच्या येईपर्यंतचा इतिहास होता. बघत राहा ePol India, तुमच्या विजयाचा सारथी.